गाडीमध्ये टाकून नेलेलं आहे. तर सर्वांचे नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आला तर पाहून जा. तर आज आपण जात आहोत शेगावला. विशेष काम असं आहे की शेगावला आहे एक नवीन असेसमेंट. तर त्या असेसमेंट निमित्त आपण जात आहोत शेगाव. तर चला तुम्हाला शेगाव दाखवतो. तर आपण आलेलो आहे शेगावमध्ये. बघू शकता शेगावच्या शाळेमध्ये आलेलो आहे. ही शाळा आहे शेगावची, जिथे आज आपले असेसमेंट होणार आहे. बघा मुले कसे खेळत आहेत. याच्यानंतर दुपारी कोणाच्या जवळ वेळा कधी तो पडला विचार करणार नाही. दुसरं एक 5 मिनिटाच्या ब्रेक मध्ये किती काही मना बोला तुम्हाला मार काढची सवय झाली. ब्रेक मध्ये तिकडे जायचं नाही. आणि जर तसं असेल पूर्ण 5 वाजेपर्यंत घेता. नाव काय? कोणता कोर्स आहे? भेट नाही तू? भेट नाही? भेट नाही का कोणाला? फेसबुकचं मला बघू दे आता. सर काय 1 मिनिट सर का पत्ते इकडे बघ वर. बारक्या तू इथे पत्ते खेळायला आला का? दाखव त्याचं आयडेंटिटी कार्ड दाखव. सरले दाखवून देतो आता मी. हे काम करता का तुम्ही शाळेमध्ये? व्हिडिओ काढून सरांनी सांगितलं ग्रुपला टाकायचं तुमचा. हा सो गाईज पूर्ण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे प्रशांत सर, हे माधव सर. सगळा धिंगाणा झालाय. पोरांना सगळा धिंगाणा खेळलाय. ही आपली शाळा शेगावची. खूप सुंदर शाळा आहे. 1 नंबर शाळा आहे. खूपच सुंदर शाळा आहे. एकदम बालपणीची आठवण येते ही शाळा बघून. तिथे पाणी प्यायची व्यवस्था आहे. आणि आता असेसमेंट झालेले आहे. आता चाय वगैरे घेऊ आणि नको चंद्रपूरकडे, कारण की श्रीराम कथा वाचन चालू आहे चंद्रपूरला. तर तिथे आवश्यक भेट द्यायची आहे आपल्याला. त्यामुळे आपण तिथे जाऊयात. ओके. बघू शकता मित्रांनो, इथे ॲक्सिडेंट झाला आहे. शेळी मधात आलती, गाडीच्या मधात शेळी आलती, त्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. फक्त हेल्मेटमुळं त्या व्यक्तीला काही झालेलं नाही आहे. आत्ता त्याला दवाखान्यामध्ये पाठवलेलं आहे. सर्व सरांनी त्यांना हेल्प करून गाडीमध्ये टाकून नेलेलं आहे. या रस्त्यावर दररोज एक अपघात होत आहे असं आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेलं आहे. कारण की हा जो रस्ता आहे, जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, हा व्यवस्थितरित्या झालेला नाही असे त्यांचं मत आलेलं आहे. चांगल्या प्रकारे सर पॉलिसी आहे न उचित नाही आहे, पण सरांनी सुद्धा थोडी काळजी करून थोडी हळूवार गाडी चालवायचा प्रयत्न करावा. बघू शकतात मस्त सूर्योदय होत आहे, संध्याकाळ होत आहे. काकाजी उतरत आहे, जात आहे. आम्ही आनंदात जात आहोत. त्यांना
बीपीचा थोडा त्रास होता त्या सरांना. अचानक त्याची बीपी हाय झाली आणि तेवढ्यात त्यांना पाणी घेऊ लागले. तेवढ्यात माझ्यासारखं रक्त तिथे पोहोचलं आणि पाण्याला नकार दिला. नाही, रस्ता तर खूप छान दिसत आहे, पण बघा या असं खेळ्या याच्यामुळं आणि अचानक शिडी आली त्यामुळे ही घटना घडलेली आहे.